चला तर आज बनवू आपण छोले भटुरे. माझी सासूबाई म्हणते त्या छोले भटुरे खूप दिवसाचे बनवले आहे. मी म्हटलं चला, मैदा घेतला, त्यामध्ये थोडीशी सुजी घेतली आणि मीठ टाकून भिजून घेतलं. आणि हे चणे आहे हे रात्रीचेच मी भिजून ठेवले होते. डायरेक्ट कुकरमध्येच बनवायचे आहे. कुकरमध्ये तेल टाकलं, तेल टाकून घ्यायचं, जिरे टाकून घ्यायचं, कांदा, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट कुकरमध्ये मस्त असं भाजून घ्यायचं. लाल तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर आणि टमाटर हे पण टाकून भाजून घ्यायचं. आणि तो आलूचा किस आहे, तुम्ही एक आलूचा किस करून घेतला, तो पण टाकून घ्यायचा. आणि हे रात्री भिजू घातलेले चणे आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची, एक लिंबाची कैरी टाकून घ्यायची आणि मसाला तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकू शकता तुम्ही. आणि कुकरला 2 शिट्ट्या लावून घ्यायचा. आणि हे जे मैदा आणि मैद्याचं जे पीठ मळलं आहे मी, त्याचे असे मस्त असे भटुरे बनवायचे. एका साईडने मी कुकर लावून दिला आहे. तेल पण गरम करून घेतलं आहे मी गॅसवर. मस्त असे तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे तुम्ही त्या साईजचे करू शकता. मी असे बनवून घेतले. आणि सकाळी सकाळी सासूबाईला नाश्ता पाहिजे होता. म्हटलं चला रोज रोज काय काय भाजी पोळी, चला आज काहीतरी वेगळं बनवूया. मग असे लाटून घ्यायचे चांगले. पहा आता आणि मस्त तेल तापलेलं आहे आणि गरम गरम त्या तेलामध्ये तळून घ्यायचे. मस्त असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि हा जो भटुरा आहे हा मस्त असा टम फुगलेला आहे, पाहू शकता तुम्ही असा मस्त. आणि आपल्या कुकरच्या पण 2 शिट्ट्या झाल्या आहेत. आणि गरम गरम हे भटुरे कुकरच्या पण 2 शिट्ट्या झाल्या आणि मस्त असे छोल्याची भाजी झाली आहे 2 शिट्ट्यामध्ये. आणि गरम गरम मी ताट वाढून घेतला आहे, पाहू शकता तुम्ही मस्त असे टम फुगलेले भटुरे आहे ते. आणि ताट वाढून घेतलं गरम गरम. सकाळी 10 वाजता बनवलं होतं मी. आणि हे मस्त असं गरम गरम सासूबाईला देत आहे. सासूबाई आतमध्ये हॉलमध्ये बसलेल्या आहेत. आणि हे मी त्यांना सकाळीच नाश्ता, आणि मामाजी काही घरी नव्हते, ते बाहेर गेले होते, ते काही नाश्त्याला होते नाही. आणि या सासूबाई मस्त गरम गरम असा नाश्ता करत आहे. पहा आता मस्त असा सकाळी सकाळी छोले भटुऱ्याचा नाश्ता. तुम्ही नक्की एकदा बनवून पहा छोले भटुरे. सासूबाई तर मस्त नाश्ता करायसाठी भिडल्या आहेत.